नागपुर पुलिस विभाग के लिए आज का दिन बेहद भावुक रहा। कमिश्नर और पुलिस नागपुर के आरजी विभाग में कार्यरत एपीआई ज्ञानेश्वर झोल की देर रात आत्महत्या करने की खबर से पुलिस महकमे में शोर की लहर है। आज अस्पताल के पोस्टमार्टम विभाग से उन्हें अंतिम विदाई दी गई। एपीआई ज्ञानेश्वर झोल के अंतिम दर्शन और विदाई के लिए नागपुर पुलिस के अधिकारी और कर्मचारी बड़ी संख्या में अस्पताल पहुंचे। इस दौरान सभी ने 2 मिनट का मौन धारण कर दिवंगत अधिकारी को श्रद्धांजलि दी। भावुक माहौल में पुलिस अधिकारियों और कर्मचारियों ने उन्हें अंतिम विदाई दी। बताया जा रहा है कि ज्ञानेश्वर झोल मूल रूप से जालना जिले के रहने वाले थे। उनका पुश्तैनी गांव और घर जालना जिले में ही है। अस्पताल से आवश्यक प्रक्रिया पूरी होने के बाद उनके पार्थिव शरीर को जालना ले जाया जाएगा, जहां उनके पैतृक गांव से अंतिम यात्रा निकाली जाएगी। ज्ञानेश्वर झोल के निधन से उनके परिवार, सहकर्मियों और पूरे पुलिस महकमे में गहरा शोक है। पोलीस प्रशासकीय विभाग यामध्ये आणखी एक खळबळजनक माहिती समोर आलेली आहे। याच्यातील एपीआय ज्ञानेश्वर झोल यांनी एक आत्महत्या केलेली आहे। हेच एक वसाहत आहे ज्या वसाहतमध्ये त्यांनी आत्महत्या केली आहे। परंतु एक बघण्यात आलं नेमकं कारण काय होतं हे समोर आलं नाही। परंतु एक माहितीस्तवर एक माहिती आलेली आहे की यांची 2015 27 एप्रिलला हे भरती झालेले होते। त्याच्यानंतर विविध जागेवरती जसं नंतर चिंचवड, पुणे या जागेवरती त्यांची पोस्टिंग झालेली होती आणि यांची चौथी पोस्टिंग हे नागपूरला सीपी कार्यालयामध्ये झालेली होती। याच्यामध्ये ते माहिती कक्षामध्ये होते आणि त्याच्याच बरोबर ते खुश मिजाज त्यांचा स्वभाव होता। एक खेळता बागडता परिवार त्यांचा होता। परंतु त्या परिवारामध्ये 2 जुळवा मुले, एक मुलगा आणि मुलगी आणि पत्नी। असं काल रात्री काय घडलं होतं हे देखण्यालायक होतं। परंतु काल ज्यावेळेस ध्वजारोहण झालं त्यावेळेस एक वातावरण जे खुशीचं वातावरण अशातही त्यांच्यासोबत आमची भेटगाठ झाली होती। परंतु नेमकं कारण रात्री 2 वाजता काय घडलं हे एक सोचण्याच्या पलीकडे आहे। अशातच आता आणखी काय गुत्थी याच्या मागची असेल हे गिट्टीगजान पोलीस स्टेशन पाहण्यात येत आहे। परंतु नेमकं कारण काय या सुसाईडच्या मागचं हे अजूनही कळलेलं नाही। परंतु त्यांच्या मागे 2 भाऊ, आई वडील हे आहेत आणि मुख्य पाहता हे जालन्याचे रहिवासी आहे आणि यांची आज पार्थिव शरीर हे ज्यावेळेस पीएम होईल त्यानंतर पार्थिव शरीर हे जालना येथे त्यांच्या मूळ गावी घेऊन जाण्यात येईल। पण आता बघता येईल की यामध्ये आता त्यांचं नेमकं कारण काय होतं आत्महत्येचा हे बघण्यायोग्य राहील। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमासह उद्गार न्यूज।